आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत की जी भारतीयांच्या प्रत्येक घरामध्ये आहे. आपल्या घरामध्ये आईला विचारलं तर तिला जिने चढताना थोडासा त्रास होतो, किंवा आपले बाबा थोडस चालून आले की लगेच बसतात दबून थुकून, आणि त्यांना विचारलं तुम्हाला काही होतंय का, तर ते म्हणतात की नाही आता वय झालं असं होणारच. पण हे बरोबर आहे का? हा कोणता आजार आहे का? त्याच्यावरती काय उपचार आहेत का? याविषयी चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत डॉक्टर हर्षल कुलकर्णी सर आहेत. तीर्थराज हॉस्पिटल मिरज याचे ते 12 वर्षापासून संचालक आहेत, रुग्ण सेवा करतायत. विशेष करून जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. तर आज 50 ते 60% भारतीय घरांच्या मध्ये हा संधिवाताचा प्रॉब्लेम आहे. पुढच्या काळामध्ये हे प्रमाण वाढेल अशा पद्धतीचं त्यांनी मला उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही आता अनेक पेशंट चेक केलेले आहेत, तर ऍक्च्युअल हे याकडे खरे आहेत का? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ही समस्या आहे का? ऍक्च्युली संधिवात हा आपला बेसिकली डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण त्याला. म्हणजे हा वयोमानानुसार येणाराच आजार आहे. आणि हो, निश्चितपणे आता हे आकडे वाढत आहेत. कारण त्याचं असं आहे की आता लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होत आहे, मेडिकल फॅसिलिटीज, आता मेडिकल सायन्सही प्रगत झालेलं आहे. त्यामुळं उपचार पद्धती नवीन नवीन येत आहेत आणि ज्यामुळं ओव्हरऑलच लाईफ स्पॅन लोकांचा म्हणजे आयुष्य वाढलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या काही गोष्टी ज्या वयानुसार येतात, तर त्यातली ही एक बाब आहे की संधिवात होतो आहे आणि गुडघ्याचा युजली आपल्याला जास्त आढळून येतोय आर्थरायटिस.